मंडळी, घटना अशी घडली. प्रियाच्या डोळ्यांमध्ये मोठी स्वप्न होती, हृदयात भरभरून प्रेम आणि जीवनाच्या नव्या पर्वाची आशा होती. तिचं आयुष्य सुंदर चाललं होतं. 25व्या वर्षी ज्या व्यक्तीवर तिने जीव लावला त्याच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न रंगवत होती. गोरखपूरमध्ये तिचं कुटुंब राहत होतं, पण तिचं मन मात्र वसईत अमित सिंग सोबत गुंतलं होतं. साध्या गोड स्वभावाची प्रिया घरच्यांच्या विरोधाला न जुमानता अमित सोबत संसार थाटण्याचा निर्धार केला होता. तिचं प्रेम निस्वार्थ होतं, पण तिला कल्पनाही नव्हती की ज्याच्यावर ती एवढा विश्वास ठेवते तोच तिच्या जीवावर उठणार आहे. प्रियाचं आणि अमितचं नातं वर्षभरापासून सुरू होतं. ती वारंवार उत्तर प्रदेशहून वसईला येऊन अमितला भेटत असे, त्याच्यासोबत वेळ घालवत असे. तिच्या मनात ठरलं होतं, घरच्यांचा विरोध मोडून काढायचा आणि अमित सोबत लग्न करायचं. पण अमित मात्र संभ्रमात होता. त्याला तिच्यावर खरंच प्रेम आहे का, हेच त्याला कळत नव्हतं. त्याचे कुटुंब त्यांच्या लग्नाला पूर्णतः विरोध करत होतं, कारण प्रिया त्यांच्या जातीची नव्हती आणि समाज हे लग्न स्वीकारणार नाही असं म्हणत घरचे अमितवर दबाव टाकत होते. सुरुवातीला तो प्रियाला समजावत राहिला, वेळ मागत राहिला, पण ती ठाम होती, लग्न करायचंच. तिचा हट्ट वाढत गेला. 16 डिसेंबर 2024ला प्रिया पुन्हा वसईला आली. तिला वाटलं हा शेवटचा प्रयत्न असेल, म्हणून तिने अमितला स्पष्ट सांगितलं, आता थांबू नकोस, आपण दोघं लग्न करणारच. अमित काही क्षण शांत राहिला. तिच्या डोळ्यांमध्ये आशा पाहूनही त्याच्या मनात द्विधा निर्माण झाली आणि त्याच क्षणी एक विचार चमकून गेला, जर हिला रोखता येत नसेल तर मीच यातून सुटू शकतो. 25 डिसेंबर 2024 नाताळच्या शुभेच्छा देत अमितने प्रियाला भेटायला बोलावलं. रात्री जरा बाहेर फिरूया, मग तुझ्या आवडीच्या ठिकाणी जाऊ असं म्हणत त्याने तिचा विश्वास जिंकला. ती आनंदली. तिला वाटलं अमित तिचा हात धरून पुढचं आयुष्य सुंदर करणार आहे, पण तिला काय ठाऊक होतं की ती आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघाली आहे. रात्री 11 वाजता अमित तिला कोमलच्या महाजन पाड्यातील रॉयल पार्क इंडस्ट्रीजजवळ घेऊन गेला. तिथे पूर्ण अंधार, चारही बाजूंना झाडं, शांत वातावरण. दूर कुठेतरी कुत्र्याच्या डरकाळ्या, पण याकडे दुर्लक्ष करत ती अमित सोबत आनंदाने फिरत होती. त्याने गाडी बाजूला लावली, प्रियाला उतरवलं. तिला गोड बोलत समजावत राहिला, पण जसा तिने लग्नाचा आग्रह धरला तसा त्याचा संयम सुटत गेला. तिच्या हट्टाचा कंटाळा आला आणि अचानक त्याने तिचा गळा आवळायला सुरुवात केली. प्रिया काही क्षण समजूच शकली नाही. तिला वाटलं हा काहीतरी खेळ असेल, पण जसजसा श्वास कमी होऊ लागला तसतशी तिची धडपड वाढली. ती अमितच्या हातांवर ओरखडू लागली, त्याच्या हातांपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या डोळ्यांतली भीती स्पष्ट दिसत होती, पण अमित निर्दयीपणे तिचा जीव घेत होता. ती अर्धमेली झाली तरी तिच्या मनात जगण्याची इच्छा होती. शेवटच्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर तिचं कुटुंब आणि स्वप्न आली, पण अमितला काही फरक पडला नाही. काही क्षणांतच तिच्या शरीरातला अखेरचा ऊर्जेचा कण निघून गेला. प्रिया संपली होती. अमित काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या तोंडून जोरात श्वास निघत होता. त्याने खाली पाहिलं, प्रिया निर्जीव होती. आता काय करायचं हा विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. त्याने तिचा मृतदेह जवळच्या नाल्यात टाकला. त्याला खात्री होती की पोलिसांना काहीच सापडणार नाही, पण अजून एक गोष्ट बाकी होती, प्रियाचा मोबाईल. त्याने डोकं वापरलं. तिचा फोन राजधानी एक्सप्रेसमध्ये ठेवला, जेणेकरून तो दिल्लीत पोहोचेल आणि पोलीस दिशाभूल होती. मग तो घरी गेला, शांत झोपला. त्याला वाटलं प्रकरण कायमचं मिटलं. प्रियाच्या कुटुंबाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीच सापडलं नाही. 29 डिसेंबरला गोरखपूर पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल झाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तपास सुरू केला आणि 24 फेब्रुवारीला त्यांना संशय होता की प्रिया वसईला गेली असावी. त्यामुळे त्यांनी वसई गुन्हे शाखेशी संपर्क साधला. गुन्हे शाखेने अमितला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तो टाळाटाळ करू लागला. त्याच्या उत्तरात विसंगती दिसू लागली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याला कोंडीत पकडलं आणि अखेर चौकशीत अमितने खुनाची कबुली दिली. त्या रात्री काय झालं, मृतदेह कुठे टाकला, ट्रेनमधील फोनचं रहस्य, सगळं त्याने पोलिसांसमोर कबूल केलं.
24 तासांतच पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आणि अमितला अटक झाली. प्रेमाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण काही नाती अधुरीच राहतात. प्रियाला विश्वास होता की अमित तिचं प्रेम कधीच फसवणार नाही, पण शेवटी तोच तिचा घातक ठरला. घरच्यांच्या विरोधापेक्षा मोठा ठरला अमितच्या स्वार्थाचा अंधार, ज्याने त्याला प्रियाच्या जीवावर उठवायला लावलं. काही गोष्टी आधीच थांबवल्या असत्या तर एक निष्पाप जीव वाचला असता. यातून काय शिकावं? खरं प्रेम ते असतं जिथे विश्वास, समजूतदारपणा आणि जबाबदारी असते. पण जेव्हा प्रेम स्वार्थी होतं, तेव्हा त्याचं रूप भयानक होतं. प्रियाचं प्रेम निस्वार्थ होतं, पण अमितच्या मनात भीती आणि स्वार्थ होता. तो तिच्यावर प्रेम करतो असं भासवत राहिला, पण तिच्या प्रेमाचा आदर करणं त्याला जमलं नाही. घरच्यांच्या विरोधाचा दबाव आणि त्यातून सुटण्याचा मार्ग त्याने निर्दयी गुन्ह्यात शोधला. ही घटना शिकवते की नात्यात जबाबदारीची जाणीव नसेल तर ते नातं धोकादायक ठरू शकतं. प्रेम आणि जबरदस्ती यात मोठा फरक असतो. प्रियाच्या ठिकाणी कोणीही असू शकलं असतं. म्हणून कोणत्याही नात्यात डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे. खरं प्रेम कधीच सोडून जात नाही आणि जबरदस्तीने मिळत नाही. प्रत्येक नात्यात विश्वास ठेवा, पण अंधविश्वास नाही. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्याआधी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करा. सतर्क राहा, जागरूक राहा, कारण प्रेमाच्या नावाखाली फसवणूक लपलेली असू शकते.